गझल बाबतीच्या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. गझल प्रासादिक, सोपी, बोलल्यासारखी असावी असं म्हणतात खरं, पण बहुरूपिणी गझलेचं ते एक रूप आहे. तुमच्याही लक्षात आलं असेल की अनेक मान्यवर शायरांच्या शेरांचे अर्थ आपल्याला चटकन कळत नाही. ते अवघड असतात म्हणून नाही, कदाचित आपल्याला रसिक म्हणून त्यांच्या पातळीवर पोहोचायला थोडे श्रम घ्यायला लागतात. आपल्या जमान्यातले ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित असे शायर आहेत शायर शहरयार. त्यांचा हा शेर आहे का? यहाँ से सुनू के वहां से सुनू, मैं तेरे जिस्म को कहां से सुनू. जिस्म म्हणजे शरीर. मी तुझ्या शरीराला कुठून ऐकू? म्हणजे काय? चटकन कळत नाही. शरीराला ऐकणं काय म्हणायचंय? पण हे असे तरल शेर हे सुद्धा गझलचं एक महत्वाचं रूप आहे. कुणाचा तरी एखादा कटाक्ष, सहज स्मितहास्य, नकळत मनाच्या तारा हळूवार छिडून जातं आणि अंतर्मनात खोल कुठेतरी आपले झंकार आपल्याला ऐकू येतात. या गझलचं शीर्षक आहे छेडले मन हे कुणी. छेडले मन हे कुणी हळुवार माझे, ऐकले मी आतले झंकार माझे. छेडले मन हे कुणी हळुवार माझे. बघा काय सुंदर म्हटलंय. छेडले मन हे कुणी हळुवार माझे, ऐकले झंकार माझे. ऐकले या द्विरुक्तीतून आनंद आणि आश्चर्य प्रकट होते. एक कविता तरल नाजूक एवढी की भार झाले शब्दही हे चार माझे. मी मधूनच हासतोही गात गाणे, दाद देथे दुःख मज दिलदार माझे. पहिल्या 3 शेरानंतर अचानक गझल दिशा बदलते. आयुष्याची संध्याकाळ पुन्हा पुन्हा डबीरांच्या गझलीमध्ये डोकावत राहते आणि डबीर लिहितात, या जिण्याचे ऊन झाले सौम्य आता, सावल्या करतात बघ शृंगार माझे. ऐकले झंकार माझे. उन्हे उतरली, सावल्यांनी शृंगार केले, मन मौन झालं आणि एक हवीशी तिन्ही सांजेची उदासीनता आत उतरली. मौन होऊन ऐकतो आता जगाला, मी हवेला बांधतो हुंकार माझे. खरोखर डबीर सर हे वेगळ्या वाटेवरचे कवी, गझलकार आहेत. आज अनेक जण गझला लिहितायत, पण या सगळ्या गर्दीमध्ये डबीर सरांनी स्वतःचं वेगळेपण सांभाळलेलं आहे. गझल बाबा